श्री स्वामी समर्थ. कापराचे महत्त्व. 1. सकाळ संध्याकाळ घरात कापूर जाळल्यास घरातील वातावरण शुद्ध राहते, सकारात्मकतेचा संचार होतो आणि नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे कुटुंबात सुख शांती नांदते. 2. जर तुमच्या घरात कोणत्याही ठिकाणी वास्तुदोष असेल तर तो दूर करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे एका भांड्यात कापराचे काही तुकडे घेऊन त्या ठिकाणी ठेवा. तो कापूर काही दिवसांनी संपला की तिथे कापराचे नवे तुकडे टाका. असे केल्याने वास्तुदोष हळूहळू दूर होतो. 3. तुम्ही लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की तुमच्याकडे पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे, त्यामुळे तुमची प्रगती होत नाही. राहू आणि केतू या ग्रहामुळे कालसर्पदोष होतो. या दोषापासून मुक्त होण्यासाठी सकाळ, संध्याकाळ व रात्री घरामध्ये 3 वेळा कापूर जाळावा. 4. शनिवारी आंघोळीच्या पाण्यात कापूर तेल आणि चमेलीचे तेलाचे काही थेंब टाका. त्यानंतर आंघोळ करा. असे केल्याने शांतीदोष, शनिदोष दूर होईल. राहू केतूलाचाही त्रास कमी होईल. 5. धार्मिक मान्यता अशी आहे की वैवाहिक जीवनात पती-पत्नीमध्ये सामंजस्य चांगले चालत नाही तर आपल्या बेडरूममध्ये कापूर ठेवा आणि काही दिवसांनी बदलत राहा. असे केल्याने पती-पत्नीचे नाते चांगले होऊ लागते. 6. जर तुम्हाला झोपताना भयानक स्वप्न पडत असतील किंवा झोपताना भीती वाटत असेल तर तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये कापूर जाळला पाहिजे. यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.